सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्यानं विद्यार्थी घरीच वेळ घालवतात. मात्र कडाक्याच्या उष्णतेमुळे पालक मुलांना घराबाहेर जाण्यास मज्जाव करतात. परिणामी अनेक मुले दिवसभर मोबाईल आणि टीव्ही समोर बसलेली असतात. यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. तज्ज्ञांच्या मते मोबाईलचा अतिवापर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. यामुळे डोळ्यांचे विकार, मेंदूवर परिणाम, एकाग्रतेचा अभाव, चिडचिड वाढणं तसंच संवाद कौशल्य कमी होणं असे दुष्परिणाम दिसून येतात. उन्हाळ्यात मुलांना बाहेर पाठवणं धोकादायक असलं तरी पूर्ण वेळ घरातच ठेवणं आणि मोबाईलमध्येच गुंतवून ठेवणं देखील तितकंच नुकसानकारक आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवत त्यांच्यासोबत इंडोर गेम्स खेळण्यावर भर द्यावा आणि सकाळी आणि सायंकाळी ऊन कमी असताना मुलांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहन देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हे जनरली सगळीकडे बघायला मिळतं. जर आई वडील दोघंही बाहेर जात असतील आणि ते थकून घरी येतात, मग त्यावेळी काय होतं की घे बाबा मोबाईल, आणि मग ते काय करतात, मुलं गेम वगैरे खेळतात किंवा इतर काही व्हिडिओज वगैरे ते बघत बसतात. त्यामुळे मुलांचं काय होतं, स्क्रीन टाइम वाढतो आणि वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे त्यांच्या डोळ्यांवर तर ताण येतोच आहे. म्हणजे डोळ्यांच्या नसा वगैरे, डोळ्यानं पाणी येणं किंवा ते हालचाल न होणं असे, किंवा मेंदूवर त्या ठिकाणी त्याचा काय होतो, नकळतपणे त्याचा इफेक्ट होत असतो. आणि हे जर कमी करायचं असेल, मुलांचा स्क्रीन टाइम कमी करायचा असेल, तर त्याच्यासाठी नक्कीच पालकांनी विचार केला पाहिजे की नाही, आपल्या मुलांचा मोबाईल टाइम कमी झाला पाहिजे. म्हणून त्यांच्यासोबत आपण काय केलं पाहिजे की संध्याकाळच्या वेळेस बागेमध्ये जाणं किंवा रस्त्यावर फिरणं किंवा असं छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. किंवा अगदी साधं की चित्र रंगवणे, चित्र काढणे, अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांना दिल्या पाहिजेत, ज्याने की त्यांचा मुलांचा स्क्रीन टाइम कमी होईल. अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपण काय केल्या पाहिजेत. नुकत्याच शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि या सुट्ट्यानंतर आता विद्यार्थी घरी आहेत. तर आता घरी असताना विद्यार्थी काय करतात की शक्यतो एक तर उन्हात खेळतील किंवा एक तर घरात बसून टीव्ही वगैरे किंवा मोबाईल वगैरे पाहत बसतील. तर आजकाल काय झाले, मुलांकडं इलेक्ट्रॉनिक वस्तू आल्यामुळं मोबाईल आणि टीव्ही हे जास्त पाहत बसतात दिवसभर. जर आपण त्यांना म्हटलं की बाहेर जाऊन खेळा, तर बाहेर आपण जाऊन सांगू शकत नाही त्यांना खेळायला, कारण उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी उष्माघाताचा परिणाम दिसून येतोय. तर मुलांना आपण बाहेर जाऊन सांगू शकत नाही की खेळा म्हणून. आता ह्या बऱ्याचशा ज्या सोशल मीडियाच्या ज्या रील्स किंवा आपण हे म्हणतोय ना, त्या ऍडिक्शन होईल अशा पद्धतीनेच बनवलेल्या आहेत त्या कंपन्यांनी, की माणूस तासनतास ते बघत राहील. तेवढ्याच सेकंदाचा तेवढाच तो रील असतो आणि ते माणूस आपलं वरती सरकत राहतो आणि ऍडिक्ट होतो. तर आता लहान मुलांमध्ये ह्याचा काय परिणाम होतो की मुलांचं ना इंटरॅक्शन कमी होऊन जातं. की मुलं हा जो मोबाईलवर वेळ देत आहेत किंवा सोशल मीडियावर वेळ देत आहेत, हा वेळ कुठला कमी होतोय की इतर माणसांशी इंटरॅक्शन जे होतंय त्यातला वेळ कमी होऊन ते मोबाईल त्याला रिप्लेस करतोय. म्हणजे व्यक्तींना रिप्लेस करतोय मोबाईल, सोशल मीडिया, आहे की नाही. तर त्याच्यामुळं ह्या मुलांचं इंटरॅक्शन डेव्हलप होत नाही. इतर मुलांशी खेळणं, पालकांशी खेळणं, आजी आजोबांशी गप्पा मारणं किंवा ह्या बाकीच्या वाचन करणं किंवा पुस्तकं वाचणं, इतर छंद जोपासणं, मैदानी खेळ खेळणं, या सगळ्या गोष्टींवर परिणाम होऊन तो सगळा वेळ कुठे जातोय, तर या स्क्रीनवर जातोय किंवा या मोबाईल आणि या बाकीच्या गोष्टींवर तो वाया जातो. याची काय आणखी दुष्परिणाम संभवतात की मुलांना तर डोळ्यावर ताण येतो, सगळे डोळ्याचे बरेचसे प्रॉब्लेम तयार होतात, मेंदूवर परिणाम होतो. ह्या लॉंग टर्म सोशल मीडिया आणि मोबाईलच्या वापरामुळे मेंदूच्या काही ज्या मेमरीसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत किंवा काही स्किल डेव्हलपमेंट करणारे जे एरियाज आहेत मेंदूचे, त्याच्यावर परिणाम होतो. त्याची वाढ होत नाही, कारण हे कमी वयातच हे मोबाईलचं वेड बऱ्याच मुलांना लागतं. त्याच्यामुळे त्या मेंदूच्या कामावर पण पुढे जाऊन परिणाम होतो. दुसरी गोष्ट, मुलं एकलकोंडे होतात, त्यांना सोशल इंटरॅक्शनच माहीत नसतं. त्याच्यामुळे समाजामध्ये वावरताना ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते की मुलं इतरांशी कशी वागतात, कशी बोलतात. आणि हा इंटरॅक्शन जर हॅम्पर झालं तर पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात जे काही क्षेत्र ते निवडतील त्याच्यामध्ये जे काही त्यांना सक्सेस मिळणार असेल, त्याच्यावर परिणाम ह्या लहानपणच्या मोबाईलच्या अतिवापरामुळे होतो. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.